नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जर तुम्ही 1000 रुपयाची एस-आय-पी सुरू करताय आणि ती एस-आय-पी पुढचे 20 वर्ष, 25 वर्ष आणि 30 वर्ष जर चालू ठेवताय तर त्यातून तुम्हाला किती रुपये मिळतील आणि जर तुम्ही 10,000 रुपये लमसम इन्व्हेस्टमेंट केली 20 वर्षासाठी, 30 वर्षासाठी आणि 25 वर्षासाठी तर त्यातून किती पैसे जमतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. व्हिडिओच्या सुरुवातीला पाहूयात की जर 500 रुपयाची एस-आय-पी पुढचे 20 वर्ष जर तुम्ही भरताय, 12% आपण एक्सपेक्टेड रिटर्न कन्सिडर करतोय तर 1,20,000चे जवळपास 5 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत फक्त 500 रुपयाच्या एस-आय-पी भरून. म्हणजे 20 वर्षामध्ये तुमच्या 1,20,000चे जवळपास 3 पट व्हॅल्यू तुम्हाला मिळणार आहे. आणि हीच एस-आय-पी जर तुम्ही 1000 रुपयाची सुरू करताय पुढच्या 20 वर्षासाठी तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करता आहात 2,40,000 रुपये आणि जवळपास त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे 10 लाख रुपये. इथे किती करतायत? 2,40,000 20 वर्षामध्ये. आता हेच 25 वर्ष जर मी कन्सिडर केले तर तुमची इन्व्हेस्टमेंट 2,40,000च्या ऐवजी 3 लाख रुपये झालेली आहे. म्हणजे फक्त 60,000 रुपये वाढलेले आहेत. पण फक्त 60,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट वाढून इथे वेल्थ क्रिएट होणार आहे जवळपास 18,97,000 रुपये. म्हणजे 60,000चे तुमचे 18 लाख झाले. मगाशी 2,40,000चे 20 वर्षामध्ये 10 लाख मिळत होते, पण आता तेच 3 लाखामध्ये तुम्हाला 18,97,000 रुपये मिळतात. याचं कारण म्हणजे 25 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय, म्हणजे 5 वर्ष तुम्ही एक्स्ट्रा थांबताय म्हणून ही व्हॅल्यू एवढी तुम्हाला पाहायला मिळते. आणि हेच 25च्या ऐवजी जर मी 30 वर्ष चालू ठेवतोय 1000 रुपयाची एस-आय-पी तर 3,60,000 रुपये इन्व्हेस्टमेंट होणार आहे. मगाशी 3 लाख होती, आता 3,60,000 रुपये झाली. आणि इथे जिथे 18 लाख रुपये मिळणार होते ते आता मिळत आहेत मला 35,29,000 रुपये. म्हणजे फक्त 5 वर्ष ॲडिशनल थांबलो तर 35,29,000 रुपये झालेले आहेत या पैशाचे, फक्त 1000 रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटचे. म्हणजे ज्या लोकांचं वय आता कमी आहे, 20, 22, 25 वर्ष आहेत, त्यांनी नुकताच जॉब सुरू केलेला आहे, त्यांनी जर 1000 रुपयाची एस-आय-पी सुरू केली तर वयाच्या 50व्या किंवा 60व्या वर्षी त्यांच्याकडे ही जी व्हॅल्यू आहे ती जबरदस्त मोठी झालेली त्यांना पाहायला मिळेल. आणि फक्त 1000 रुपयाची एस-आय-पी करायची आहे. बरेच लोक 1000 रुपये हे फक्त ट्रॅव्हलिंगवरती, खाण्यापिण्यावरती खर्च करतात आणि तेच जर 1000 रुपये वाचवून अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट केली तर फ्युचरमध्ये त्यांना खूप चांगले रिटर्न्स त्यातून मिळू शकतात जर फक्त 1000 रुपयाची एस-आय-पी सुरू केली तर. आता यामध्ये जर 1000च्या ऐवजी 2,000ची एस-आय-पी सुरू केली पुढच्या 30 वर्षासाठी तर 7,20,000 रुपये इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि त्याच्यात जवळपास 10 पट व्हॅल्यू म्हणजे 70,60,000 रुपये त्यांना पुढच्या 30 वर्षानंतर मिळणार आहेत. आणि फक्त कॅल्क्युलेशन करतोय आपण 12%ने. मार्केटमध्ये असे बरेच फंड आहेत जे 12%पेक्षाही जास्त रिटर्न्स देतात आहेत. म्हणजे जर एखाद्या फंडने तुम्हाला 15% रिटर्न इथे दिले, तुमच्या 7,20,000चे जवळपास 1,40,00,000 रुपये झालेले आहेत. म्हणजे दुप्पटपेक्षाही जास्त व्हॅल्यू तुम्हाला इथे पाहायला मिळते. आता हेच जर 1000 रुपयाची एस-आय-पी असेल आणि 30 वर्ष भरतोय आणि 15% रिटर्न दिले तर तुमच्या 3,60,000चे जवळपास 70 लाख रुपये झालेले आहेत. कोणत्याही बँकेमध्ये 1000 रुपयाची आर-डी जरी सुरू केलीत ना तरीसुद्धा कोणतीही बँक तुमच्या 3,60,000 रुपयाला 70 लाख रुपये देणार नाही. पण हे मिळतं तुम्हाला कशामध्ये? तर म्युच्युअल फंडमध्ये. तुम्हाला फक्त काय करायचं, एखादा चांगला म्युच्युअल फंड सिलेक्ट करायचा आणि त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. आता मगाशी जसं आपण पाहिलं इथे 5,000ची जर एस-आय-पी सुरू केली पुढच्या 30 वर्षासाठी तर 18 लाखाची तुमची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि जवळपास 3.5 करोडचा पोर्टफोलिओ 30 वर्षानंतर जमणार आहे. 3.5 करोड रुपये खूप मोठी व्हॅल्यू आहे आणि 3.5 करोडच्या व्हॅल्यूला 30 वर्षानंतर सुद्धा किंमत असणार आहे. आता 5,000 रुपयाचा हप्ता आपण कुठला एखादा मोबाईल जर परचेस केला तर 9 महिने तर आरामशीर 5,000चा हप्ता भरतो. जर एखादा आयफोन तुम्ही घेतलात तर त्याचा जर 5,000 हप्ता असेल आणि 9 इन्स्टॉलमेंट तुम्हाला पेड करायचे तर आरामशीर तुम्ही काही ना काही मॅनेज करून तुम्ही ते 5,000 रुपये भरता. पण हेच 5,000 रुपये तुम्ही काही ना काही करून पुढच्या 30 वर्षासाठी भरलात आणि 15% त्या फंड्सने रिटर्न दिले तर जवळपास 3.5 करोड रुपये तुम्हाला मिळणार आहेत आणि तुमची इन्व्हेस्टमेंट फक्त 18 लाख रुपये असणार आहे त्यामध्ये. यामध्ये काही फंड तर असे सुद्धा आहेत की जे तुम्हाला 19% पर्यंत रिटर्न देतात, 18% पर्यंत रिटर्न देतात. आणि त्यांनी जर तेवढे रिटर्न्स दिले ना तर तुमची जी 18 लाखाची इन्व्हेस्टमेंट आहे ना ती जवळपास 9 करोड रुपये होणार आहे. असे फंड मार्केटमध्ये आहेत जे तुम्हाला 19, 20, 18, 17% रिटर्न देत आहेत गेल्या 30 वर्षापासून.
त्या फंडबद्दलच्या सर्व डिटेल्स मी ऑलरेडी जुन्या व्हिडिओजमध्ये माझ्या दिलेल्या आहेत. ते जर तुम्ही व्हिडिओज पाहिले नसतील तर पहा, त्यामध्ये मी तुम्हाला सगळे फंडची नावं सांगितलेली सुद्धा आहेत. आता यामध्ये जर तुम्ही 10,000ची SIP सुरू केली तर, आणि त्या फंडने जास्त नाही, आपण 17% रिटर्न कन्सिडर करूयात, 17% 30 वर्षासाठी, तर 36 लाखाची इन्व्हेस्टमेंट असणार आहे आणि 11,25,00,000 रुपये त्यातून वेल्थ क्रिएट होणार आहे. 11,25,00,000 रुपये. म्हणजे जर तुम्ही आत्तापासून तुमच्या रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी विचार करत असाल आणि 10,000 रुपयाची SIP जर तुम्ही सुरू केली त्यातून, तर तुम्हाला जवळपास 11 करोड रुपये मिळणार आहेत 30 वर्षानंतर. म्हणजे जर आता तुमचं वय 30 वर्ष असेल आणि आत्तापासून पुढच्या 30 वर्षासाठी तुम्ही 10,000ची SIP सुरू केली तर 11 करोड व्हॅल्यू क्रिएट होणार आहे त्यातून. 1,000 रुपयाच्या SIPचं सुद्धा सांगितलं आणि त्याचबरोबर 5,000, 10,000च्या SIP बद्दल पण सांगितलं. पण तुम्हाला 15 वर्ष, 20 वर्ष, जेवढ्या वर्ष भरता येईल तेवढे वर्ष भरा. मी असं सांगत नाही की प्रत्येक वेळेस 30 वर्षासाठी किंवा 20 वर्षासाठी तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. पण जर 1,000 रुपयाची SIP 15 वर्ष ठेवतायत, 17% जर रिटर्न मिळत आहेत, तर तुमच्या 1,80,000चे जवळपास 8.5 लाख रुपये मिळत आहेत ना तुम्हाला. ही पण खूप मोठी व्हॅल्यू आहे. म्हणजे असं समजा की तुमची एखादी छोटी लहान मुलगी आहे किंवा मुलगा आहे आणि त्यांच्या नावाने जेव्हा त्यांचा बर्थडे असेल, पहिल्या बर्थडेपासून तुम्ही जर त्यांच्यासाठी 2,000 रुपयाची SIP सुरू केली 20 वर्षासाठी, म्हणजे जेव्हा त्यांचं 20व्या वर्षी ग्रॅज्युएशन कंप्लीट होईल आणि 17%च्या रिटर्नच्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट करणार आहात 4,80,000 रुपये आणि त्यातून वेल्थ क्रिएट होणारे जवळपास 40 लाख रुपये. म्हणजे त्यांच्या फ्युचरसाठी किंवा त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी तुमच्याकडे जवळपास 40 लाख रुपये तोपर्यंत तयार झालेले असतील, फक्त महिन्याला 2,000च्या मंथली SIP मुळे. 10,000 रुपयाची जर तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली पुढच्या 20 वर्षासाठी, तर तुमच्या 10,000 रुपयाचे झालेले आहेत 20 वर्षामध्ये 33,000 रुपये. आता हेच जर मी 12% कन्सिडर करतोय तर जवळपास 10,000चे 96 लाख रुपये झालेले आहेत. हेच आपण जर 15% कन्सिडर करतोय तर 1,63,000 रुपये झाले. आणि हेच जर 18% कन्सिडर करतोय तर 2,73,000 रुपये झाले. हे झाले 20 वर्षासाठी. पण हेच जर मी 25 वर्षासाठी कन्सिडर करतोय तर 6,26,000 रुपये होतात आहेत. आणि हेच 10,000 रुपये पुढच्या 30 वर्षासाठी ठेवूनच दिले कायमचे, मी विसरूनच गेलो असं समजा, तर जवळपास 14,33,000 रुपये 30 वर्षानंतर ह्या 10,000 रुपयाचे झालेले असतील. तुम्हाला जर SIP करता येत नसेल आणि तुम्हाला जर लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर प्रत्येक वर्षी एक ठराविक अमाऊंट तुम्ही लक्षात ठेवा आणि ती अमाऊंट दरवर्षी म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करत जा. तुम्हाला खूप चांगले रिटर्न्स त्यातून सुद्धा मिळतील. म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला SIP सुरू करायला हवी अशी काही गरज नाही. तुम्ही लमसम इन्व्हेस्टमेंट केली तरीसुद्धा त्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. जर तुमचा मुलगा, मगाशी जसं मी तुम्हाला सांगितलं, जर तुमचा लहान मुलगा आहे किंवा मुलगी आहे आणि त्याचा पहिल्याच बड्डेला तुम्ही त्याच्यासाठी 1 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट केली, किती 1 लाखाची, तर 1 लाख रुपयाच्या व्हॅल्यूचे 30 वर्षानंतर 1,43,00,000 रुपये झालेले असतील फक्त 1 लाखाच्या इन्व्हेस्टमेंटचे 18% नुसार. जरी तुम्ही 15% नुसार कॅल्क्युलेट केलं ना तर तुमच्या 1 लाखाचे 66 लाख रुपये झाले असतील. आणि 20 वर्षासाठी जर तुम्ही हे 1 लाख रुपये ठेवले तरीसुद्धा तुमच्या 1 लाखाचे 20 वर्षानंतर 16 लाख रुपये झालेले असतील. म्हणजे त्यांच्या हायर एज्युकेशनसाठी तुमच्याकडे 16 लाख रुपये तयार असतील फक्त आत्ता तुमच्या 1 लाख रुपयाच्या इन्व्हेस्टमेंटचे. आता ही 1 लाखाची करायची आहे तुम्हाला की तुम्हाला 5 लाखाची लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे, हे तुमच्यावरती. ज्याची जशी कॅपॅसिटी आहे त्यांनी तशी लमसम इन्व्हेस्टमेंट करावी. जर एखादा बिझनेसमॅन असेल आणि त्याच्याकडे दर 15 दिवसाला किंवा महिन्याला, दर 6 महिन्याला काही पैसे येतात आहेत आणि त्यांनी ठरवलं की दर 6 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर 50,000 हजाराची लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आणि ही इन्व्हेस्टमेंट त्यांनी दरवर्षी करत गेले ना तरीसुद्धा त्यातून खूप चांगली वेल्थ क्रिएट होणार आहे. म्हणजे समजा 5 लाखाची इन्व्हेस्टमेंट त्यांनी केली आहे एक 2-4 वर्षामध्येच आणि पुढचे 30 वर्ष त्यांनी तसेच ठेवून दिले, 15%ने जवळपास त्यांच्या 5 लाखाचे 3-3.5 करोड रुपये व्हॅल्यू क्रिएट झालेली असेल. आपण प्रत्येक वेळेस असं म्हणतो की पैशावाल्या लोकांकडे पैसे येतात पण गरिबांकडे पैसे येत नाहीत. त्याला कारण म्हणजे पैसेवाले लोक पैसे इन्व्हेस्ट करतात, ते असेच बँकेमध्ये पडून ठेवत नाहीत, फिक्स्ड डिपॉझिट ठेवत नाहीत. तर ते अशा प्रकारे वेगवेगळ्या टाईप्सच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, म्हणून त्यांचे पैसे वाढतात. तुम्हालाही जर कोणत्याही प्रकारच्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, SIP सुरू करायची आहे, लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे,
तर स्क्रीनवरती जो माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता. मी तुम्हाला प्रॉपर गाईड करेल की तुम्ही कोणत्या फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करावी, तुमचा गोल कसा आहे आणि त्याबद्दल डिस्कशन करून आपण वेगवेगळ्या फंड्समध्ये पैसे गुंतवू शकतो. तर अशा प्रकारे तुम्हाला जसं जमेल तशा प्रकारची SIP तुम्ही सुरू करू शकता. लमसम इन्व्हेस्टमेंट करू शकता. 1000 रुपयाची, 2000ची, 3000ची, 5000ची, 10,000ची, जेवढी शक्य होईल तेवढी इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही केली तर फ्युचरमधून त्यातून तुम्हाला खूप चांगले रिटर्न्सच मिळतील. जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नॉलेजेबल वाटला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.